निवडणूक आयोगाकडे दिलेल्या यादीवरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नाराज आहेत। गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। ही यादी कुणी बनवली असा सवाल पटेल आणि तटकरेंनी सुनेत्रा पवारांना थेट केला। पक्षासाठी एवढं केलं मात्र आमचीच नावं यादीत नाहीत। नाराजीनंतर सुनेत्रा पवारांकडून मध्यरात्री उशिरा यादीत तांत्रिक चूक असल्याची माहिती दिलेली आहे। गुवाहाटीला जाताना सुनेत्रा पवार तटकरे पटेल यांचा विमानातून एकत्र प्रवास झाला, मात्र गुवाहाटीतून येताना वेगवेगळा प्रवास केल्याची माहिती। सुनेत्रा पवार यांना सोडून तटकरे आणि पटेल यांचा थेट मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास झाल्यामुळे आता चर्चांना उधाण आहे। आणि यामुळे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल 2029ची विधानसभा भाजपमधून लढणार अशी चर्चा आहे। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीच हा मोठा दावा केलाय। पटेल तटकरेंसह राष्ट्रवादीचे जवळपास 22हून अधिक आमदार भाजपमधून लढणार असा दावा रोहित पवारांनी केलाय। भाजपसोबत असलेल्यांसोबत आम्ही मात्र जाणार नाही असंही रोहित पवार म्हणाले। भाजपची साथ सोडणाऱ्यांना आम्ही स्वीकारू असंही त्यांनी स्पष्ट केलं। कुणी आलं तर चहा पाजायला त्याला वेगळी भूमिका काय लागते? आता तुम्हाला नाही बघा, कुणी कोणालाही भेटू शकतं। आता 3 वर्षापूर्वी तेच आले नसतील आणि आता ते येत असतील तर आम्ही काय करणार त्याच्यामध्ये? आता जर आले तुमच्याकडे चहा प्यायला नाही त्याच्यापेक्षा आणखी असं होत नसतं। मी तुम्हाला सांगतो, सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहेत। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं कशाला? त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी, ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही। संदीप राजगोळकर हे सगळं राजकारण आपल्याला समजावण्यासाठी आपल्यासोबत आहे। संदीप, काय चाललंय राष्ट्रवादीमध्ये? या यादीमध्ये नाव नसणं याला तांत्रिक चूक म्हटली जाते, जे अतिशय हास्यास्पद आहे। असं अशक्य आहे। राष्ट्रवादीतला कार्यकर्ता झोपेतून उठला तरी अशी यादी बनवताना दोघांची नावं टाकेल, ती गाळली गेली। काय नेमकं होणार आहे? रोहित पवार म्हणतात 22 लोक लढणार आहेत विधानसभेला भाजपमधून, तटकरे पटेलांसकट काय चाललंय? अगदी आमदार रोहित पवार यांची बॉडी लँग्वेज आणि त्यांचा जर कॉन्फिडन्स पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नाही आहे हेच सध्या तरी स्पष्ट होतंय। प्रामुख्यानं तटकरे आणि पटेल या दोन्ही नेत्यांनी गुवाहाटीमध्ये थेट हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली होती आणि दोघांची नावं जवळपास 3 वेळा आतापर्यंत प्रसन्न सर या दोघांनाही डावललं गेलं आहे। आणि हा प्रामुख्यानं या सगळ्या मागचं जर कारण जर पाहायला गेलं तर ते पार्थ पवार यांच्यावर आहे। कारण सुनेत्रा पवार यांच्यावर पार्थ पवार यांची कमांड आहे आणि पक्षात सध्या पार्थ पवार म्हणतील तेच सगळं चालतंय अशी कुजबूज पाहायला मिळते। आणि या दोन्ही नेत्यांनी थेट जरी तसा आरोप केला नसला तरी त्यांचा आरोप तसाच आहे। आणि रोहित पवार यांनी दावा केल्याप्रमाणे भाजपकडे हे दोन्ही नेते जाऊ शकतात, त्या बाबतीतल्या पुढे राजकीय घडामोडी घडतील। मात्र सध्या पाहायला गेलं तर गुवाहाटीमध्ये जाताना हे तिघही एकत्र गेलेले होते, मात्र येताना मुख्यमंत्र्यांसोबत आलेले आहेत। तटकरे आणि पटेल आणि सुनेत्रा पवार ह्या वेगळे आलेले आहेत। आणि आल्यानंतर तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली थेट सिल्वर ओकवर जाऊन। यातून हेच सांगायचं आहे तटकरेंना की आम्ही शरद पवारांना देखील मानतो, त्यांचंही आम्ही ऐकतो। कारण ज्यावेळेला उपमुख्यमंत्री तत्कालीन अजित पवार यांचं निधन झालं होतं त्यानंतर शरद पवारांचा विरोध पत्करून खरं तर पटेल आणि तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढं केलेलं होतं। त्यानंतर शपथविधी झालेला होता आपल्याला माहित आहे। आणि या सगळ्यात अजून एक संदेश किंवा एक मेसेज जो आहे तो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना थेट द्यायचा प्रयत्न तटकरे यांनी केलाय। पुढारी न्यूजनं खरं तर दोघांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, मात्र दोघांनी फोन उचललेले नाहीत। पण सध्या हे नाराजी नाट्य कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। थेट कार्यकारिणीतल्या यादीमध्येच दोघांची नावं नाहीत। त्यामुळे सुनेत्रा पवारांनी गेल्या आठवड्यात जे ट्विट केलं होतं त्यानंतर देखील दोघांची नाराजी अजूनही जी आहे ती दूर झालेली नाही। आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी कुणाची गाठी भेटी घेतात का किंवा 29च्या इलेक्शनच्या नुसार काही घडामोडी घडतात का हे बघावं लागेल। पण ज्यावेळेला सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये गेलेल्या होत्या, संसदेत त्या एकट्याच फिरताना दिसल्या होत्या, त्यांच्यासोबत हे दोन्ही खासदार त्यांच्या पक्षाचे हजर नव्हते। त्यामुळे एक प्रकारे ही नाराजी नाट्य गेल्या 1-1.5 महिन्यापासून जे पाहायला मिळतंय ते आजही कायम आहे हे चित्र सध्या तरी दिसतंय। त्यामुळे या सगळ्यामध्ये आता शरद पवारांची भूमिका काय असेल हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। संदीप, त्यामुळे राष्ट्रवादीची पहिली फूट झाली, त्यामधून अजित पवार वेगळे झाले आणि आता त्यानंतर आणखी एक गट बाहेर पडतोय असं दिसतंय। नेमकं काय होणार? ही फाटाफूट कुठे थांबणार की सांधली जाणार पाहावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।